श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकरांचा आज राज्याभिषेक सोहळा वापगाव या ठिकाणी होतोय। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत। दादा, आज नयनरम्य सोहळा आहे, हे वैभव पुढच्या काळात वाढलं पाहिजे। मुख्यमंत्री आज इथं आहे, मात्र गैरहजेरी इथं दिसते। कुठंतरी भावना आहेत का अशा? हे बघा, आता ही सगळी आम्हाला सवय झालेली आहे। आम्हाला नेहमी संघर्ष करावा लागतो। आमचा वापगावचा किल्ला वाचावा, आता त्याची पडझड सुरू आहे। सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधलेली एकमेव वास्तू आता महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ही शिल्लक आहे। आणि ज्या वास्तूचा इतिहास खूप मोठा आहे। स्वतः सुभेदार मल्हारराव होळकरांनी बांधलेली वास्तू, या वास्तूमध्ये अनेक वेळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा मुक्काम आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ, आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भटक्या विमुक्तांसाठी, ओबीसींच्यासाठी, रंजल्या गांजल्या लोकांच्यासाठी हे एक प्रेरणास्थान आहे। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय खेडला आहेत, तर त्यांनी इकडं यायलाच पाहिजे असं आम्हाला वाटतंय। जर समजा त्यांना आज यायला जमत नसेल, तर त्यांनी तात्काळ किमान आज आमची जी भूमिका आहे, आमची जी मागणी आहे की वापगावचा किल्ला राज्य सरकारनं ताब्यात घ्यावा, आणि त्यासाठी रायगड किल्ल्याला ज्या पद्धतीनं तुम्ही डेव्हलपमेंटसाठी, जीर्णोद्धारासाठी ज्या पद्धतीनं प्राधिकरण तयार केलं आहे आणि त्याला शेकडो कोटी रुपये खर्च करतायत, त्या धर्तीवरती वापगावचा किल्ला डेव्हलप करण्याचं काम राज्य सरकारनं हातात घ्यावं। राज्य सरकारच्या ताब्यात घेऊन तात्काळ याचा विकास आराखडा तयार करावा आणि वापगावच्या किल्ल्याचा जीर्णोद्धार करावा, ही मागणी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे। भूषणराजेंनी आत्ताच सांगितलं की अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली संवर्धनाच्या कामाला सुरुवात आजच होते। तटबंदीचं काम आज सुरू होईल। कुठंतरी कामाला तर सुरुवात होती, चांगली गोष्ट आहे, काम व्हायलाच पाहिजे। परंतु जोपर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातनं हा किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात येत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीला काही अर्थ राहील असं मला वाटत नाही। आमच्या लोकांच्या मनामध्ये भीती अशी आहे की आता ताबा रयत शिक्षण संस्थेचा आहे, मग तुम्ही पैसे देऊन रयत शिक्षण संस्थेला मदत करणार आहे की किल्ला संवर्धित करण्यासाठी करणार आहे, अशी एक शंका लोकांच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे। त्यामुळं राज्य सरकारचं पैसे दिलेले आहेत, त्याचं तर आम्ही स्वागत करतो, परंतु त्यापूर्वी त्यांनी हा निर्णय केला पाहिजे की ह्या किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातनं काढून राज्य सरकारच्या ताब्यात घेतलेला आहे, आणि आता राज्य सरकार याच्यावरती शेकडो कोटी रुपयाचा खर्च करत आहे। ही भूमिका राज्य सरकारनं तात्काळ घेणं अपेक्षित आहे। हा वाडा जो आहे हा शौर्याचं एक प्रतीक आहे, त्याचबरोबर शिक्षणाचाही वारसा लाभलेला आहे। ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित आहे। पुढच्या काळात ही वाटचाल जर अशाच पद्धतीने राहिली तर आज ह्या ज्ञान मंदिरही बनेल। हे बघा, शिक्षणाला कुणाचा विरोध असायचं कारण नाही, परंतु शिक्षणाच्या बाबतीमध्ये रयत शिक्षण संस्थेला होळकर कुटुंबियांच्याकडून फार मोठी मदत झाली। 1955 साली तुम्हाला ही संस्था ताब्यात दिलेली आहे, त्या माध्यमातून आता 1955 पासून आता एवढी वर्ष झाली तुम्ही शिक्षणाचं काम करता। शिक्षणाच्या कामाला कोण विरोध करेल? शिक्षणाच्या कामाला कोणीच विरोध करणार नाही, परंतु आता रयत शिक्षण संस्था ही सक्षम संस्था आहे, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संस्था आहे। महाराष्ट्रातल्या शिक्षण बजेटमधलं सगळ्यात जास्त निधी, अनुदान हे या संस्थेला जातं, त्यामुळे ही संस्था मोठी झाली। तुमच्या माध्यमातून वेळोवेळी आम्ही बातम्या ऐकतो की रयत शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार झाला, नोकरीला देतो म्हणून कोणीतरी 10-20 लाख रुपये घेतले। अरे मग तिथं 2-4 एकर बाजूला जागा घ्या, तिथं चांगली इमारत बांधा आणि हे संस्था हा किल्ला ताबडतोब राज्य सरकारच्या ताब्यात द्या। शिक्षणाच्या गोष्टीला आमचा विरोध नाही आहे, परंतु आता आमची ही इमारत वाचली पाहिजे। हे आमचं शक्ती केंद्र आहे, हे आमचं ऊर्जा केंद्र आहे, हे तर टिकलं पाहिजे ना। हे टिकणार नाही, हे सगळं तुम्ही पाडून टाकणार, दुर्लक्षित करणार, तर त्याला काही अर्थ राहणार नाही। त्यामुळे शिक्षणाच्या कामाला आमचा विरोध नाही, परंतु रयत शिक्षण संस्थेत आता बाजूला इमारत घेऊन तिथं बांधावी, जागा घेऊन तिथं इमारत बांधावी आणि हा किल्ला तात्काळ राज्य सरकारच्या ताब्यात द्यावा। तुम्ही मोठा आरोप केलाय रयत शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार केला, भ्रष्टाचार आहे। कोण करते? अरे आता ते नको, आता आजच्या दिवशी कशाला तिकडं आपण वळण घ्यायला, तो विषय सगळ्या लोकांना माहीत आहे। माझ्याकडे तर कितीतरी लोक आलेले आहेत की आमची जमीन घेतली संस्थेनं नोकरी देतो म्हणून, आम्हाला दिली नाही। मसवडमधलं एक उदाहरण आहे, माझ्या गावापासून 20 किलोमीटरवरती गाव आहे, सातारा जिल्ह्यातलं गाव आहे मसवड, की तिथं एक हँडिकॅप फॅमिली आहे आणि त्यांची जमीन घेतली नोकरी लावतो म्हणून, तो मुलगा माझ्याकडे आला। असे अनेक विषय आहेत, पण आज तो विषय घेण्यासारखा नाही आहे। रोहित पवारांवर ईडीची कारवाई होती, रोहित पवार परदेशात असताना हे सगळं होतंय। खरंच बारामती ॲग्रोत असं काय होतंय का? अरे किती तर आत्ताच मी बातमी वाचली, नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचा एक कारखाना आहे, इतर कारखाने 2700 ते 2800 रुपये भाव देतात तिथल्या ऊस शेतकऱ्यांना टनाला, आणि ह्याचा कारखाना देतो 2300 रुपये। आजची बातमी तुम्ही बघा ना, मग हा भ्रष्टाचार नाही तर काय भ्रष्टाचाराचा बाप आहे का?
नक्कीच हे होते गोपीचंद पडळकर. रयत शिक्षण संस्था ही होरकळवाड्यातून निघावी आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचाही गंभीर आरोप पडळकरांनी यावेळेस केला आहे. त्यामुळं पडळकरांनी केलेल्या आरोपाचं राजकीय पडसाद पुढच्या काळात उमटणार हे मात्र नक्की. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.